नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात आत्ताच्या घडीची मोठी बातमी। शिर्डी परिसरातील फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडून श्री साईबाबा मंदिरातील फुलांची बंदी उठवल्याबद्दल महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे समस्त फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी आज आभार मानले। अतिशय आनंदाचा क्षण आहे आमच्या सर्व उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने। मी प्रथमतः सत्तामालिक एक साहेबांच्या चरणी नमन होऊन हा निर्णय खरं त्यांना मी समर्पित करतो। त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घ चालणाऱ्या लढ्याला यश मिळालं। तर कोविडच्या नंतर सगळ्याच देशभराच्या मंदिरांमध्ये कोविडमध्ये अशा प्रकारच्या फुलवाण्यामध्ये बंदी होती। अनेक वर्ष ही निरंतर चालणारी प्रक्रिया होती की बाबांच्या समोर फुल वाहण्याची। कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत नव्हती। न्यायालयाची लढाई, न्यायालयात प्रकरण अडकलं। मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेतली नाही। आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली। या तालुक्यातले जे फूल उत्पादक शेतकरी आहेत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ठीक आहे, न्यायालयात गेले। आम्ही न्यायालयात घेऊ आणि मला वाटतं शेतकऱ्यांची विनंती माननीय उच्च न्यायालयाने मान्य केली। आणि त्या सर्व आमच्या याचिकाकर्ते जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि माननीय उच्च न्यायालयाचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। यावेळी समस्त समर्थकांनी, शेतकरी व फूल विक्रेत्यांनी अतिशय जल्लोषात आज फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला। तसेच नामदार साहेबांसारखे सक्षम व अनुभवी आणि डॉक्टर सुजय दादांसारखे तरुण, तडफदार व अभ्यासू नेतृत्व आम्हाला लाभले याचा सर्वांनाच अभिमान वाटतो, असे वक्तव्य फूल विक्रेता आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केले। या मोठ्या बातमीसह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।